सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून अनोळखी लोकांकडनं तुम्हाला मदत मिळेल. त्यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. विनाकारण येणाऱ्या अडथळ्यांमुळे तुमच्या यशामध्ये काही समस्या येऊ शकतात किंवा तुम्ही विचलित देखील होऊ शकता. त्यामुळे सावध राहा. तुम्हाला आज मेहनतीची गरज आहे. तुम्ही फोकस केलात तर विरोधकांवरती चांगल्या प्रकारे तुम्ही मात करू शकता. बांधकाम किंवा त्या संदर्भातील नवीन काम तुम्ही करणार आहे असं दिसतंय. एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी उत्साह आणि घाईघाईमुळे तुमची कामं बिघडू शकतात. तेव्हा तुम्ही घाई गडबड टाळा आणि कामामध्ये जास्त फोकस करा. आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी तुम्हाला तणाव देऊ शकतात, परंतु तुम्ही जिद्दीनं संकटावरती मात करणार आहात. चांगली बातमी तुम्हाला मिळणार असून तुमचा आत्मविश्वास वाढेल. धनलाभाचे तुम्हाला योग देखील तयार होत आहेत. अनावश्यक शंका घेणं किंवा अति विचार करणं हे तुमच्यासाठी घातक आहे. मेहनत आणि प्रामाणिकपणा तुमच्या यशाचं सूत्र राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारामध्ये काळजी घ्यावी. भावनेच्या भरामध्ये वाहवत जाऊ नये. तुम्ही जे काही कराल त्यात सखोल विचार करा. तुमच्या काही कामांना विरोध होऊ शकतो, परंतु तुम्ही मेहनत आणि प्रयत्न सुरू ठेवा. तुमचे कौटुंबिक मतभेद पुन्हा उफाळून वर येऊ शकतात, तेव्हा तुम्ही सावध राहा. घरातील समस्येवरती योग्य निर्णय घेणं थोडंसं कठीण तुम्हाला जाणार आहे. दरम्यान अचानक लाभाचे तुम्हाला योग असून तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी तुम्ही जर जास्त मेहनत घेतली तरी तुम्हाला हवं तसं यश मिळणार नाही. प्रवासाचा तुम्हाला योग असून ज्या कारणासाठी तुम्ही प्रवास करताय त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. काही अपूर्ण कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ असून तुम्हाला जास्त फोकस राहावं लागेल. घरामध्ये वातावरण ठीक असलं तरी जोडीदारासोबत तुम्ही वाद घालू नका. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून सहजपणे सर्व कामं वेळेत पूर्ण होताना तुम्हाला दिसतील. तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होत असल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवा. व्यापार तसेच व्यवसायाशी संबंधित अनेक अनुभव तुम्हाला मिळतील. काही प्रतिष्ठित लोकांसोबत तुमची ओळख होईल. या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये होणार आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा आनंद आणि उत्साह घेऊन येतोय. तुम्हाला सण आणि उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. एखादी चांगली बातमी तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करेल. जे काम तुम्हाला कठीण वाटत होतं ते आता सोपं वाटेल. तसेच काही समस्या आली तर तुम्हाला मदत मिळेल. मुलांच्या बाबतीमध्ये थोडीशी काळजी तुम्हाला असेल, परंतु तुम्ही सखोल विचारानं निर्णय घ्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीच्या लोकांचा कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढणार आहे. एकामागोमाग एक तुमचे प्रश्न सुटत जातील, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. तुमच्या घरामध्ये थोडासा ताणतणाव राहील, परंतु तुम्ही सावध राहा आणि ताणतणावाचा परिणाम तुमच्या कामावर होणार नाही हे पहा.
वेळेनुसार तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला उत्तम यश मिळेल. अन्यथा वेळ तुम्हाला मागे टाकेल आणि वरिष्ठांचा राग तुम्हाला सहन करावा लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुमची काही कामं पूर्ण होणार आहेत. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाचे योग आहेत. तुमच्या घरामध्ये थोडासा मानसिक ताणतणाव देखील असेल, परंतु तुम्ही संयमाने वागा. अतिविचार करू नका आणि जे काही होत आहे ते सगळं ठीक आहे असं म्हणा. जोडीदारासोबत तुम्ही आपुलकीने वागा, म्हणजे त्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांनी निर्णय घेताना सावध राहा आणि घाई गडबड टाळा. गाडी आणि घर या संदर्भामध्ये काही समस्या येऊ शकतात, त्याबाबत तज्ज्ञांचा निर्णय महत्त्वाचा राहील. घरातील सदस्य तसेच नातेवाईक संकट काळामध्ये मदत करतील. मित्र देखील मदतीला धावून येतील. तुम्ही अतिविचार करणं कमी करा. संध्याकाळी तुम्हाला चांगली बातमी मिळेल, त्यामुळे ताणतणाव कमी होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे लोक किंवा व्यवसाय संदर्भातील योजना आज तुम्ही आखणार आहात. तुम्हाला प्रोजेक्ट संदर्भात तुमच्या मित्रांची मदत मिळेल. संपत्तीवरनं काही वाद असतील तर ते मार्गी लागतील. तुम्ही कामानिमित्त व्यस्त राहणार आहात. ठरवलेली कामं तुम्ही अगदी यशस्वीपणे पार पाडाल आणि मित्रांकडनं काही धोका तुमचा होऊ शकतो, त्यामुळे थोडं सावध राहा. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल, परंतु अंताला शेवटी तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा फारसा ठीक नाही. निरर्थक संशय आणि वादविवादामुळे वेळ आणि पैशांच्या बाबतीत तुमचं नुकसान होऊ शकतं. दरम्यान तुम्ही ठरवलेले प्रोजेक्ट पूर्ण होणार आहेत, तसेच तुम्हाला आर्थिक लाभाच्या देखील संधी आहेत. सासरकडनं तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. काही पाहुणे तुमच्या घरी येणार आहेत, त्यामुळे तुमची थोडीशी धावपळ होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी वेळ उत्तम असून तुम्हाला लाभाचे संकेत आहेत. युक्ती आणि आपुलकीची वागणूक हे तुमच्या यशाचं गमक असेल. अडचणी तुमच्या कमी होतील आणि विरोधक काहीच करू शकणार नाहीत. आर्थिक कारणांमुळे जोडीदार आणि तुम्ही यांच्यात काही अंतर येणार आहे. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्ही सखोल विचार आणि फोकस महत्त्वाचा ठेवा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.